बाळा, आज पुन्हा एकदा तुझे मन एका अनामिक अवस्थेने भरून आले आहे का? तू गर्दीत असूनही तुला स्वतःला एकटं वाटतंय का? मला माहिती आहे, तू आयुष्याच्या अशा एका वळणावरून प्रवास केला आहेस जिथे तुला विश्वासाच्या नावाखाली फक्त आणि फक्त विश्वासघात मिळाला. तू ज्यांच्यावर स्वतःच्या रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होतास, ज्यांच्यासाठी तू तुझे सुख, तुझा वेळ आणि तुझा पैसा काहीही विचार न करता खर्च केलास, त्यांनीच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला ना? तू मैत्री असो वा प्रेम, ज्या नात्याला स्वतःचे सर्वस्व मानले होतेस, त्याच नात्याने तुला आयुष्यातील सर्वात मोठी जखम दिली ना? तू अशा अनेक रात्री अनुभवल्या आहेत जिथे तू उशीखाली तोंड दाबून हुंदके दिले आहेत, कारण तुला तुझं दुःख जगाला दाखवायचं नव्हतं. तुला भीती वाटत होती की जर तू तुझे अश्रू दाखवले तर हे जग तुला कमकुवत समजेल. ज्यांच्यासाठी तू रात्रंदिवस एक केलास, त्यांनीच तुला तू माझ्यासाठी केलंच काय असा प्रश्न विचारला. तेव्हा तुझ्या काळजाचे जे तुकडे झाले ते वेचायला तिथं कोणी नव्हतं. तू मदतीसाठी कोणाकडे तरी हात पुढे केलास आणि समोरच्याने तो हात झिडकारला. तो अपमान आजही तुझ्या मनात जिवंत आहे ना? मला माहिती आहे, तुला आता कोणावरही विश्वास ठेवायची प्रचंड भीती वाटते. तुला वाटतंय की हे जग स्वार्थी आहे. इथे लोक फक्त स्वतःचा फायदा बघून नातं जोडतात आणि काम झालं की एखाद्या जुन्या वस्तूसारखं फेकून देतात. तू आता स्वतःभोवती एक अशी अदृश्य भिंत उभी केली आहेस जिथे तू कोणालाच आत येऊ देत नाहीस. तू आता एकटं राहणं पसंत करतेस, कारण तुला पुन्हा तेच दुःख, तोच अपमान आणि तोच विश्वासघात सहन करण्याची ताकद तुझ्यामध्ये उरली नाही. तुला वाटतंय की आता तुझ्या आयुष्यात कोणीच असं उरलं नाही जे तुला मनापासून समजून घेईल. पण लेकरा, तू कधी विचार केला आहेस का की त्या एका चुकीच्या अनुभवासाठी किंवा त्या काही चुकीच्या लोकांसाठी तू तुझ्या आयुष्यात येणाऱ्या खऱ्या सुखाचा मार्ग का अडवून धरला आहेस? जे तुला सोडून गेले ते तुझ्या आयुष्याचा अध्याय होते, ते तुझं पूर्ण पुस्तक नव्हते. तुला वाटतं की तुझ्या आयुष्यातील वसंत संपला आहे, पण तुला कल्पना नाही की तुझ्या उंबरठ्यावर आता साक्षात माझे एक नवीन विधान उभे आहे. तू तुझ्या जखमा कुरवाळत बसला आहेस, पण त्या जखमांवर फुंकर घालण्यासाठी मी कोणाला तरी तुझ्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हे तुला अजून उमजलेलं का नाही? सावध हो बाळा, कारण तुझ्या आयुष्यातील तो काळा काळ आता संपत आला आहे. तू ज्या लोकांसाठी रडला होतास ते तुझ्या लायकीचे नव्हतेच, म्हणून मी त्यांना तुझ्या आयुष्यातून कचऱ्यासारखं बाहेर काढून टाकलं. आता तू स्वतःला विचारतोयस की स्वामी, आता कोणावर विश्वास ठेवू? तर थांब, आज मी तुला अशा एका खुणेबद्दल, अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहे जी तुझ्या आयुष्यात एक नवीन प्रकाश घेऊन येणार आहे. पण ती व्यक्ती ओळखण्यासाठी तुला तुझे रडवलेले डोळे पुसून विश्वासाने माझ्याकडे बघावं लागेल. तुझ्या त्या एकाकीपणाचा अंत आता जवळ आला आहे. नीट ऐक, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. तुझ्या आयुष्यात येणारी ती खास व्यक्ती कोण आहे?
ती तुला कुठे भेटणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती आल्यावर तुझे आयुष्य कसे बदलणार आहे या रहस्याचा पदर आता उलगडणार आहे. माझ्या लाडक्या बाळा, आता तुझे डोळे पुस आणि माझे हे शब्द काळजात साठवून ठेव. तू म्हणतोस ना की आता या वळणावर कोणावर विश्वास ठेवू? आता तर सगळी नाती स्वार्थाची वाटतात. पण लेकरा, तू फक्त तुझा भूतकाळ पाहतोयस, मी तुझा भविष्यकाळ पाहतोय. तू ज्या धक्क्यातून गेला आहेस तो तुझा अंत नव्हता, तर ती एक मोठी शुद्धीकरण प्रक्रिया होती. तुझ्या आयुष्यातून जी माणसं निघून गेली ती तुझ्या प्रगतीसाठी एखाद्या मोठ्या दगडासारखी अडथळा बनली होती. ती माणसं तुझ्या आयुष्यात असती तर तू कधीच स्वतःला ओळखू शकला नसतास. म्हणून मी स्वतः त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर केलं. आता नीट ऐक, तुझ्या आयुष्यात आता एक अशी व्यक्ती पाऊल ठेवत आहे जी तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या शांततेचा अर्थ जास्त समजून घेईल. तुला वाटतंय हा केवळ योगायोग आहे? तुला वाटतं की ही व्यक्ती तुला सहज भेटली? नाही बाळा, हा माझा तुला दिलेला सर्वात मोठा संकेत आहे. जेव्हा तू पूर्णपणे खचला होतास, जेव्हा तुला वाटलं होतं की आता तुला कोणाचाच आधार उरला नाही, तेव्हाच मी या व्यक्तीच्या मनात तुझ्याबद्दलची ओढ निर्माण केली. ही व्यक्ती तुझ्या जीवनात एक आशेचा किरण बनून येणार आहे. तू कोणासमोरही हात पसरले नसताना, तू कोणाकडेही मदत मागितली नसताना तुला सावरणारी ही व्यक्ती म्हणजे साक्षात माझ्या आशीर्वादाचं मानवी रूप आहे. ही व्यक्ती तुला कशा रूपात भेटेल हे तुला माहिती आहे का? ही व्यक्ती अशी असेल जिच्यासमोर तुला स्वतःचं दुःख लपवण्याची गरज पडणार नाही. तू जगासमोर कितीही खंबीर असल्याचा आव आणला तरी या एका व्यक्तीसमोर तुझे डोळे पाणवतील आणि तुला त्याचं कौतुक वाटेल. ही मैत्री असो वा प्रेम, या नात्यामध्ये तुला तो आदर आणि सन्मान मिळेल ज्यासाठी तू आजवर आसुसलेला होतास. ही व्यक्ती तुझ्या जुन्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी नाही, तर त्या जखमांवर प्रेमाची फुंकर घालण्यासाठी येणार आहे. ऐका, तू एकदा एकांतात म्हणाला होतास, स्वामी, मला फक्त एक असा माणूस हवाय जो मला न पारखता स्वीकारेल. मग आता जेव्हा मी ती व्यक्ती तुझ्या दारात पाठवली आहे तेव्हा तू घाबरतोयस का? तुझ्या मनात संशयाचे पालं फुटतायत का? तुला वाटतंय की ही व्यक्तीसुद्धा पूर्वीच्या लोकांसारखीच निघेल? पण लेकरा, यावेळी खेळ वेगळा आहे. यावेळी या नात्याचा पाया तू नाही तर मी स्वतः रचला आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना मी शिक्षा दिली आहे, पण ज्याला मी तुला हसवण्यासाठी पाठवलंय त्याला तरी तू संशयाने बघू नकोस. ही व्यक्ती तुला तुझ्या यशात साथ देईलच, पण जेव्हा तुझ्यावर अपयशाची सावली येईल तेव्हा ही व्यक्ती जगाविरुद्ध तुझ्या बाजूने उभी राहील. तू जेव्हा स्वतःला विसरशील तेव्हा तुला तुझी किंमत ही व्यक्ती करून देईल. ही व्यक्ती तुला केवळ साथ देणार नाही तर तुला तुझ्या जीवनाचं खरं उद्दिष्ट शोधायला मदत करेल. तू आत्तापर्यंत फक्त नाती टिकवण्यासाठी स्वतःला झिजवलंस, पण आता ही व्यक्ती तुला जपण्यासाठी स्वतःला झिजवेल. ही माझी तुला दिलेली भेट आहे. तिचा स्वीकार करण्यासाठी तुझं मन मोठं कर. सावध हो बाळा, कारण ही व्यक्ती आता तुझ्या खूप जवळ आली आहे. कदाचित ती तुझ्याशी रोज बोलते किंवा तुझ्या संपर्कात आहे, पण तू तुझ्या जुन्या भीतीमुळे
व्यक्तीला ओळखायला उशीर करतोयस. तुझे हे संशयाचे पडदे बाजूला सार आणि बघ, तिथे कपट नाही तर निर्मळ आणि शुद्ध माया दिसेल. ही व्यक्ती तुझ्या आयुष्यातलं ते रिकामपण भरून काढण्यासाठी आली आहे, जे तुला अनेक वर्षांपासून सतावत होतं. आता भीतीला निरोप देण्याची वेळ आली आहे, कारण आता तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय, एक नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे. बाळा, आता तुझे मन थोडे शांत कर आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. तू आज एका मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकला आहेस ना. तुला वाटतं की दुसरी संधी देणं म्हणजे पुन्हा एकदा स्वतःला संकटात लोटण्यासारखं आहे. तुझ्या मनात सतत एकच विचार येतो की जर पुन्हा माझं मन तुटलं तर, जर पुन्हा याही व्यक्तीने माझा विश्वासघात केला तर मी स्वतःला कसं सावरून धरीन. पण माझ्या लाडक्या भक्ता, दुसरी संधी देणं म्हणजे दुर्बळपणा नसतो, तर तो तुझ्या मनाचा मोठेपणा आणि तुझ्या धैर्याचं प्रतीक असतं. तू घाबरू नकोस, कारण यावेळी तू एकटा नाहीस. तुला माहिती आहे का, जेव्हा एखादं जुनं घर पडतं तेव्हाच तिथे एका नवीन आणि भक्कम वास्तूचा पाया रचला जातो. तुझ्या आयुष्यातील जुनी आणि स्वार्थी नाती मी स्वतः उद्ध्वस्त केली, कारण मला तिथे तुझ्यासाठी एक पवित्र आणि निस्वार्थी नातं उभं करायचं होतं. तू ज्यांना गमावलंस ते तुझ्या आयुष्यातील फक्त कचरा होते, जे वाऱ्याच्या एका झोतासोबत उडून गेले. पण आता जे तुझ्या आयुष्यात टिकून राहणार आहे ते साक्षात सोनं आहे बाळा. तू संशयाच्या चष्म्यातून या नवीन व्यक्तीकडे बघू नकोस. तू स्वतःच्या मनाला किती काळ कैद करून ठेवणार आहेस. या नवीन व्यक्तीला एक संधी देऊन तर बघ. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलू नकोस. तुझ्या आयुष्यात आलेले आधीचे लोक हे तुला धडा होते, पण आता ही जी व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाऊल ठेवत आहे ती तुझं फळ आहे. ही व्यक्ती तुझ्या गुणांचं कौतुक करेलच, पण तुझ्या दोषांसह तुला स्वीकारण्याची ताकदही तिच्यातच आहे. तू जेव्हा खचलेला असशील तेव्हा ही व्यक्ती तुला उपदेश देण्याऐवजी फक्त तुझा हात हातात धरून शांतपणे तुझ्यासोबत उभी राहील. तुला तुझ्या अस्तित्वाची खरी जाणीव हीच व्यक्ती करून देणार आहे. या नात्याचा पाया मी स्वतः रचला आहे, हे लक्षात ठेव. आणि ज्या नात्याचा पाया अक्कलकोटचा हा स्वामी रचतो ते नातं जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. तू विचार करू शकतोस की मी पुन्हा प्रेम करू शकेन का? मी पुन्हा कोणाला आपलं मानू शकेन का? तर बाळा, प्रेम आणि विश्वास हे तुझ्या आत्म्याचे स्वभाव आहेत. तू कितीही प्रयत्न केलास तरी तू स्वतःला प्रेमापासून दूर ठेवू शकत नाहीस. ही नवीन व्यक्ती तुझ्या आयुष्यात तेच चैतन्य घेऊन येईल जे तू खूप वर्षांपूर्वी हरवून बसला होतास. ही व्यक्ती तुझ्या संघर्षात तुझा आधार बनेल. तू जेव्हा यशाच्या शिखरावर असशील तेव्हा ही व्यक्ती कदाचित गर्दीत सगळ्यात मागे उभी राहून तुझ्यासाठी टाळ्या वाजवेल. पण जेव्हा तू संकटाच्या खाईत असशील आणि सगळे जग तुझ्याकडे पाठ फिरवेल तेव्हा हीच व्यक्ती ढाल बनून तुझ्यासमोर उभी असेल. ही व्यक्ती तुझ्या स्वप्नांना स्वतःची स्वप्न मानून ती पूर्ण करण्यासाठी तुला साथ देईल. तुला आत्तापर्यंत फक्त तडजोड करावी लागली, पण आता तुला जपलं जाईल. बाळा, संशय हा नात्याला लागलेली वाळवी आहे. त्या जुन्या कटू अनुभवांच्या सावलीत या नवीन नात्याचा प्रकाश हरवू देऊ नकोस. या व्यक्तीला तुझी वेदना समजू दे. तिला तुझ्या मनातलं ओझं मोकळं करू दे.
तू जेव्हा तुझ्या मनाचे दरवाजे या व्यक्तीसाठी उघडशील तेव्हा तुला जाणवेल की तुझ्या जखमा हळूहळू भरून येत आहेत. ही व्यक्ती म्हणजे साक्षात माझ्या आशीर्वादाचं चालतं बोलतं रूप आहे. जा, एक नवीन सुरुवात कर. यावेळी तुझ्या पाठीशी मी आहे आणि मी तुझ्यासोबत ही हक्काची व्यक्ती आहे. आता तुझे सुख कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.